बाहेर पडलं की अंगाची लाही लाही होते. गरम वाऱ्याच्या झोताने श्वास घेणं कठीण होते आणि सिमेंटच्या जंगलात अडकलेली ही गरम हवा आता जीवघेणी ठरू लागली. भारतीय हवामान खात्याने दिलेला येलो अलर्ट आता केवळ आकडेवारी उरलेली नाही, तर तो एका मोठ्या संकटाचा इशारा आहे. विदर्भातील रणरणत्या उन्हापासून ते मुंबईतील घामाघूम करणाऱ्या आर्द्रतेपर्यंत प्रत्येक नागरिक आज होरपळून निघतोय. शहरांमधील सिमेंटची जंगलं तापली आहेत, तर ग्रामीण भागात पाण्याचे स्रोत आटलेत. महाराष्ट्राच्या तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे का सरकलाय आणि या संकटाचा सामना करण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. यंदाचा उन्हाळा इतका दाहक का आहे यामागे अनेक भौगोलिक आणि वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत. भारतीय हवामान खात्याच्या विश्लेषणानुसार महाराष्ट्राच्या दक्षिण मध्य भागात वातावरणाच्या वरच्या थरात एक अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजेच प्रतिचक्रवात तयार झाले. यामुळे हवेचा दाब प्रचंड वाढला असून ही दाबयुक्त हवा उष्ण आणि कोरडी होऊन जमिनीच्या दिशेने ढकलली जाते. परिणामी आकाशात ढग तयार होण्यास वाव मिळत नाही आणि सूर्याची अतिनील किरणं थेट जमिनीवर आदळतात. याशिवाय जागतिक पातळीवर अल निनोचा प्रभाव अद्यापही कायम आहे. समुद्र आणि जमिनीच्या तापमानातील या मोठ्या तफावतीमुळे भारताच्या हवामान चक्रात मोठा बदल झालाय. वाढते शहरीकरण आणि वृक्षतोड यामुळे अर्बन हीट आयलंड तयार झालेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळीही शहरांमधील उष्णता कमी होत नाहीये. महाराष्ट्राचा विचार केला तर भौगोलिक वैविध्यानुसार उष्णतेचं स्वरूप वेगवेगळं आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमानाने 44 अंशांचा टप्पा ओलांडलाय. येथील हवा कोरडी असल्याने त्वचेची आग होण्याचं प्रमाण वाढलंय. दुसरीकडे कोकण किनारपट्टी आणि मुंबईमध्ये तापमान 38 ते 40 अंश असं असलं तरी हवेतील आर्द्रता 80% वर गेल्याने फील लाईफ टेम्परेचर 45 अंशांच्या पुढे भासतंय. यामुळे शरीराला प्रचंड घाम येतो आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये भीषण पाणी टंचाई आधीच होती. त्यात आता या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतंय. यामुळे टंचाईचं संकट अधिक गहिरं झालंय. ही उष्णतेची लाट केवळ हवामानाचा बदल नाही, तर तो आरोग्यावर झालेला थेट हल्ला देखील आहे. उष्माघात हा यातील सर्वात मोठा धोका आहे. शरीराचं तापमान नियंत्रित करणारी नैसर्गिक यंत्रणा कोलमडली की अवयव निकामी होऊन मृत्यू ओढावू शकतो. आतापर्यंत राज्यात सुमारे 25 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. याचा फटका केवळ माणसांनाच नाही तर मुक्या प्राण्यांना आणि पक्ष्यांनाही बसतोय. कृषी क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर कडाक्याच्या उन्हामुळे फळबागांना सनबर्निंगचा फटका बसलाय. विशेषतः कोकणातील आंबा आणि विदर्भातील संत्री मोसंबीची मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि पर्यायाने अन्नधान्याच्या महागाईवर होणार आहे. वाढत्या धोक्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिलेत. हवामान बदल हा केवळ चर्चा करण्याचा विषय उरला नसून तो थेट आपल्या दारापर्यंत पोहोचलाय असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारने हीट ऍक्शन प्लॅन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, बस स्थानकांवर सावलीची व्यवस्था आणि रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्यात. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेस शेतमजूर आणि बांधकाम कामगारांना विश्रांती देण्याचे एसओपी जाहीर करण्यात आले. वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून नागरिकांना पंखे आणि कूलरचा वापर करता येईल. या संकटाशी लढण्यासाठी वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं ही काळाची गरज आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तहान लागलेली नसली तरीही सतत पाणी पिणं आवश्यक आहे. लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी आणि ORS यांचा आहारात समावेश करा. घराबाहेर पडताना डोक्यावर पांढरा रुमाल किंवा छत्रीचा वापर करा आणि हलके, सैल, सुती कपडे परिधान करा. गडद रंगाचे कपडे उष्णता शोषतात, त्यामुळे ते टाळावेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आपल्या घराच्या खिडक्यांना पडदे लावा आणि घरात हवा खेळती ठेवा. जर कोणाला चक्कर येणे, मळमळणे किंवा जास्त ताप येणे अशी लक्षणं दिसली तर विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधा. मित्र हो, 2026 चा हा उन्हाळा आपल्याला एक मोठा इशारा देतोय. निसर्गाशी केलेली छेडछाड किती महागात पडू शकते याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. तात्पुरते उपाय म्हणून आपण एसी किंवा कूलर वापरू शकतो, पण दीर्घकालीन उपाय हा केवळ वृक्षारोपण आणि पर्यावरणाचं रक्षण हाच आहे. प्रशासकीय नियोजनाला आपण आपल्या शिस्तीची जोड दिली तरच या संकटावर मात करता येईल.
तुम्हाला या उष्णतेच्या लाटेचा किती फटका बसतोय आणि तुमच्या भागात सध्या काय स्थिती आहे कमेंट करून नक्की कळवा. सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.